नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत, शेतकरी बांधव आहेत, तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बांधवांना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. अनेक शेतकरी बांधव सोशल मीडियावरती नमो किसान सन्मान निधीचा 8वा हप्ता, PM किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याच्या ज्या तारखा आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत असे व्हिडिओज लाखोंच्या संख्येमध्ये शेतकरी बांधव पाहत आहेत. पण अजून तरी या संदर्भात घोषणा कोणतीच झाली नाही आहे. कारण का साधारणतः 7 ते 9 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र शासन व्यवस्था, लक्षात घ्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निकालामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये तरी नमो किसान सन्मान निधीच्या लाभाच्या वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा होणार नाही आहे. आणि संबंधित विभागामध्ये देखील आपण माहिती घेतली होती की नमो किसान सन्मान निधी संदर्भात शासनामार्फत कोणतीच सूचना संबंधित विभागाला आली नाही आहे. फक्त एक सूचना आलेली आहे की PM किसान सन्मान निधीचा लाभ आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्येच, या महिन्याच्या अखेरपर्यंत वितरित होण्याची शक्यता आहे. तर याच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शेतकरी जे आहेत PM किसान, नमो किसान योजनेचा लाभ घेतात तर त्यांचं फार्मर ID कार्ड असणे बंधनकारक आहे. जर फार्मर ID कार्ड नसेल तर मात्र त्यांना लाभ दिला जाणार नाही आहे आणि त्यांच्याकडे संबंधित तालुक्यानुसार, गावानुसार या याद्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की PM किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाची तारीख निश्चित नाही आहे, पण फेब्रुवारी अखेरपर्यंत हा लाभ येणं अपेक्षित आहे. पण नमो किसान सन्मान निधीच्या लाभ वितरणासंदर्भात शासनाची अजून तयारी झाली नाही आहे, शासन निर्णय नाही आहे आणि त्याचबरोबर तशी घोषणा देखील झालेली नाही. तर या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती देत आहोत. सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात चुकीच्या ज्या व्हिडिओज आहेत किंवा चुकीच्या तारखा आहेत तर त्या येत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना एकच विनंती, अशा सोशल मीडियावरती चुकीच्या मेसेजपासून सावध राहा. तुम्हाला देखील या संदर्भात प्रॉपर माहिती हवी असेल तर जवळच्या कृषी विभागामध्ये जाऊन तुम्हाला या संदर्भात माहिती घ्यायची आहे. तुम्हाला सेम उत्तर मिळेल. आणि या संदर्भात अजून तारीख घोषित झाली नाही आहे. सर्वप्रथम GR येईल आणि त्याच्यानंतर लाभ वितरणाची घोषणा केली जाणार आहे. तर अशा प्रकारे घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. पुढील 3 दिवस तरी या संदर्भात कोणतीच घोषणा होणार नाही आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.